साइड स्क्रीनच्या समोर अजूनही काही प्रेक्षक आहेत, त्यांना थोडीशी विनंती आहे, थोडंसं बाजूला थांबा साइड स्क्रीनच्या समोर. आताही एक प्रेक्षक चालतोय तिथे. फलंदाज तयार करण मडवी. 5 धावा स्कोर बोर्डवर. एक डॉट बॉल आलाय अंगदचा. हा वेग चांगला आहे. एक कमी गतीचा बॉल, एक थोडासा वेगवान बॉल. गती परिवर्तन पाहायला मिळेल आणि हा सृष्टीचा नियम आहे. क्रिकेटमध्ये देखील परिवर्तन झालं पाहिजे आणि ते परिवर्तन इथे पाहायला मिळते गतीमध्ये, गोलंदाजीमध्ये. कटरचा वापर करतोय अंगद पाटील. हा तसं पाहिलं तर दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध चांगले लेग कटर टाकू शकतो. ऑफ ब्रेक चांगला टाकतो अंगद पाटील. हा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला, बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. एक धाव मिळताना दिसेल. अंगद पाटील म्हणजेच काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. भरपूर वर्ष क्रिकेट त्यांनी गाजवलं. इनामपुरीचं नाव, केपीसी इनामपुरीचं नाव या परिसरामध्ये नेहमी चर्चेमध्ये ठेवलंय. त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये टाकलेलं ते षटक प्रत्येकाला आठवतं. अतिशय कमी लोकसंख्येचं याच परिसरातलं गाव चर्चेमध्ये आणलं अंगद पाटीलने, परंतु तेवढाच दर्जेदार फलंदाज करण मडवी. गावठाण नावाची दखल आज संपूर्ण महाराष्ट्राला त्याच्याचमुळे घ्यावी लागली असा खेळाडू खेळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये खूपच दर्जेदार क्षेत्ररक्षण. नाही मिळणार धाव. डॉट बॉल. हा डॉट बॉलचा दबाव चैतन्य पाटीलवर नक्की येऊ शकतो. ज्या पद्धतीने अंगद पाटील सध्या पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय, दबाव निर्माण झालाय सध्या तरी मी म्हणेन आर्यन ग्रुप चिरलेवर. कारण या मॅच मध्ये लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा ते लक्ष आहे 63 धावा. आणि 63 पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये कमीत कमी एक मोठा फटका मारावा लागेल. सध्या धावा झाल्यात फक्त 6. अंगदचा हा बॉल शॉर्ट बॉल होता. पुल केलाय. समोर आहे फिल्डर धावतायत 2. कॅच इटचा कॉल होता आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडावे लागतील. संदीप पाटील हा प्रयत्न करत असताना शेवटी संदीपने हा झेल सोडलाय. 2 धावा मिळतील चैतन्य पाटीलला. तो दबाव अंगद पाटीलने बनवला होता. त्या दबावामुळे हा एक मोठा फटका मारायचा होता. नजर ठेवली होती संदीप पाटीलने, परंतु बॉल ज्यावेळेला त्याच्या हातात विसवला तो निसटला आणि अखेर त्या 2 धावा ऍड होतील खात्यामध्ये. चैतन्य पाटीलच्या पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी सुरक्षित सुरुवात मी म्हणेन आर्यन ग्रुप चिरलेची. याच्यानंतर देखील एक महत्वपूर्ण सामना तुमच्या समोर येतोय. अनमोल किंग्स कळंबोली, सान्वी अँड गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड बामण डोंगरीच्या विरुद्ध ते खेळताना दिसतील. त्यानंतर के सरकार सुपरस्टार लोणेरे मानगाव विरुद्ध वरट टॉवर रसायनी अशी लढत पाहायला मिळेल. त्यानंतर बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा माळा अलिबाग, अलिबागचा संघ इन ऍक्शन असेल एमडीआर वॉरियर्स तळेखार मुरुडच्या विरुद्ध. म्हणजे त्याच परिसरातले 2 संघ मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतील. त्यानंतर अर्णा 11 पुगाव कोलाड विरुद्ध जय माता दी सोनारी. सोनारीचा संघ देखील इन ऍक्शन आहे. जीवदानी आणि प्रवीण 11 खारगर बामण डोंगरी विरुद्ध VD 11 विचुंबे देवत अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचे आयोजक गुरुदादा मात्रे सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. अथक परिश्रम, मेहनत, दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. त्यानंतर लेट मधुकर शेठ पांडुरंग भोईर, स्मृती कुंडेवाल आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली विरुद्ध साई सिद्धी आणि जय हनुमान भिंगारवाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अशा आज 51 सरस संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात सुपर 16 मध्ये. ओव्हर नंबर 2. विजय बालाजीचा हा बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर वेगाने येत आहेत आणि तिथे खराब फिल्डिंग, त्याचा फायदा होतोय. धावा मिळतील 4. येतोय चौकार. ज्युसी फुल टॉस होता. कव्हर्सला खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिथे होता, परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश येते. साहिल तिथे होता आणि हा चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 12. मजा येईल या मॅच मध्ये. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. हवा वेगाने वाहते या क्रीडांगणावर आणि त्याचमुळे फटके देखील त्याच दिशेने जर मारले तर तुमच्या खात्यामध्ये धावा येतील, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. गोलंदाजीसाठी परत एक वेळा सज्ज होईल. दुसऱ्या ओव्हर मध्ये विजय बालाजी फुल टॉस, फुल टोल वसूल करेल. एक पाय वाकवत असताना सरळ फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात. हा येतोय षटकार.
चांगलं टायमिंग आणि हे ग्राफिक्स तुम्हाला दिसतंय की हा षटकार आहे उत्तुंग टोला इथे पाहायला मिळाला, थोडासा शफल झाला, पायावर फुल टॉस मिळाला, मागचा पाय वाकवला आणि जे डिस्टन्स पाहिजे होतं ते इथे कापलंय या बॉलने. याच्यासाठी करण महत्वाचा खेळाडू आहे, त्याच्या नावात रन आहेत, तो धावा करतोच. त्याच्या बॅट मधून हा षटकारला आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या फ्लाय होते, धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 18. चांगली बॅटिंग इथे करत असताना विजय पिल्लई म्हणजेच बालाजीवर थोडासा दबाव आता इथे आलाय. त्याचं कारण आहे पहिल्या 2 बॉलवर 10 धावा वसूल केल्यात विजयच्या विरुद्ध फलंदाजीमध्ये. करणने एक नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर आपण पाहिलं की स्क्वेअर लेगला उडवलेला हा बैठक फटका, तिथे 6 धावा त्याने वसूल केल्यात. टीमची धावसंख्या 18 विदाउट लॉस. आर इन ग्रुप चिरले एक मातब्बर संघ मालक समीर शेठ पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला गजानन शेठ पाटील आणि दर्पण लेडिया यांचा संघ पाहायला मिळतोय. चॅम्प केपीसी इनामपुरी. ओरपिच बॉल होता, ड्राईव्ह केला, रनआउटची संधी आहे. जर बॉल हातात आला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. क्रिकेट हा खेळ वर्तमानात खेळला जातो. तसं पाहिलं तर इतिहासाच्या नोंदी प्रत्येक वेळा तुम्ही ऐकता, तो इतिहास आहे. परंतु जर तुम्ही वर्तमानात क्रिकेट खेळत असाल, तुम्ही आज काय करता, आपल्या टीमसाठी काय करता, आपल्या गावासाठी काय करता, याचा उल्लेख चर्चेमध्ये असतो. शेवटी ती 1 धाव मिळते, खात्यामध्ये जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 19. 19 विदाउट लॉस. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तुडुंब गर्दी प्रेक्षकांची. दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. शुभ दुपार सगळ्या प्रेक्षकांना. गुड आफ्टरनून. एन्जॉय करतात क्रिकेटचा खेळ, एन्जॉय करतात RPL रायगड प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा. कैलास शेठ मात्रे, गुरु शेठ मात्रे, तमाम त्यांचे सर्व सहकारी यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पाय टाकलेला बॉल फ्लिक केला ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने चाललाय. बॉल पर्यंत रोहन जाईल तोपर्यंत 1 धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. सेन्सिबल क्रिकेट. एका बाजूला माहितीये करण मोठे फटके मारतोय, दुसऱ्या बाजूला चैतन्य काय करतोय, तर करणला स्ट्रायकिंग एंडला कसं आणलं जाईल हे त्याचं काम आहे आणि ते योग्यरित्या आतापर्यंत करताना दिसलाय. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट. प्ले फॉर साइड नॉट फॉर सेल्फ. म्हणजे तुम्ही तुमच्या संघासाठी खेळा, स्वतःसाठी नाही. हे ब्रीद वाक्य पाहिजे कुठल्याही स्पर्धेचं किंवा टीमचं. मॅनेजमेंट त्याच वेळेला तुमच्यावर जबाबदारी टाकतो. प्ले फॉर साइड नॉट फॉर सेल्फ हे ते दिसत असताना स्वार्थी खेळ करून चालत नाही. ओ यावेळेला चॉप केलाय कॅप मध्ये, पॉइंट मधून बॉल निघतोय, घरंगळत गुदगुल्या करत या जमिनीला. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. काय बॉलला कापलंय या खेळाडूने. खूपच चांगला चॉप करत असताना बॉलला कापत असताना पॉइंट मधून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्या तरी धावा करणारा फ्युचर आपल्याला पाहायला मिळतोय. हा खेळाडू ज्या पद्धतीने ऑपरेशन करतोय या बॉलचं, बॉलला कापतोय, चांगले फटके मारतोय, मोठे हिट मारतोय. परत एक वेळा एक चांगला ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे, तो धावतोय, पायाने बॉल अडवला त्याच्या अगोदर मिड ऑन च्या फिल्डरने. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. अंगदचा तो प्रयत्न होता. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. टीमची धावसंख्या 26. आतापर्यंत बॅटिंग मध्ये एखादा निष्णात सर्जन वाटलाय मला. फलंदाज सर्जन म्हणजे जे चिरफाड करतात डॉक्टर तेच. तो मात्र बॉलची चिरफाड करतोय आणि चांगल्या धावा करताना दिसतोय. सध्या तरी फलंदाजीमध्ये करण मडवी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. 2 ओव्हरचा खेळ संपला. 13 ची सरासरी, 26 धावा. तिथे आहेत तळोजा परिसरातले प्रेक्षक तिथे आहेत. त्यांनी सर्वांनी सांगा प्लीज, जे लहान मुलं येत आहेत, आपणही तिथे उभे आहात, थोडस साईड स्क्रीनच्या बाजूला थांबा. कारण मी गेले कित्येक वर्ष तुमच्या परिसरामध्ये कॉमेंट्री करतो. तुम्ही सुज्ञ प्रेक्षक आहात. तळोजाची क्रिकेटची स्पर्धा तुमच्या माध्यमातून भरवली जाते. महाराष्ट्रभर तुमच्या स्पर्धेची चर्चा होते. त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा प्लीज. आणि मला वाटते उस्मानने त्यांना सांगावं, जेणेकरून त्याचं ते ऐकतील.
कारण तुम्ही खरोखर दर्दी प्रेक्षक आहात. तुम्ही जिथे उस्मान खेळतो तुम्ही तिथे नेहमीच जाता, परंतु आपल्यामुळे सामन्यामध्ये व्यत्यय येणं ही चुकीची गोष्ट आहे. नम्रपूर्वक विनंती मी तुम्हाला करतोय, साइड स्क्रीनच्या समोर कोणी येऊ नका प्लीज. टीमची धावसंख्या 26, 26 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू राहील. समोर परत अंगत. 18 बॉल आणि 37 धावा करायच्या होत्या. आता इथे एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चैतन्यचा होता, परंतु करणने थांबवला. आता समीकरण आहे 17 बॉल मध्ये 36 धावा, 17 चेंडू आणि 36 धावा. जो बॉल आणि धावांमधला फरक आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर कमीत कमी 3 मोठे फटके मारावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्याच्यामुळे हे जे अंतर आहे बॉल आणि धावांमधलं, याच्यामध्ये खरा संघर्ष, खरी चुरस, खरी चढाओढ तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आणि ते काम करू शकतो करण मडवी. कित्येकदा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने केलाय. एक चांगला खेळाडू, मातबर खेळाडू, खुल्या गटातल्या अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात, परंतु ज्या वेळेला बॅटिंग करतो त्यावेळेला मात्र मंत्रमुग्ध करून सोडतो प्रेक्षकांना. नेत्रदीपक फटके त्याच्या बॅट मधून येतात. टीमची धावसंख्या 27, 27. बोल तयार. बॅकफुटला जात असताना लेटकट केलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, आणि हा जर झाला असता तर चित्र वेगळं असतं. परत एक वेळेला तोच प्रश्न, जर तर क्रिकेटमध्ये त्याला स्थान नाहीये, परंतु शेवटी ती एक धाव पूर्ण केली जाते, करण मडवीच्या खात्यामध्ये जाईल. आणि आता या चिकी सिंगल नंतर समीकरण बदलते. 16 बॉल मध्ये 35 धावा करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. हा सामना चांगलाच रंगतदार होईल याच्यामध्ये शंका नाहीये. काल नोएडामध्ये होतो, तिथे ऑलमोस्ट 10 डिग्री 11 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. 4 वाजता ते 10 डिग्री सेल्सिअस झालं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर थंडी आता थोडीशी कमी झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये गरमागरम मॅच तुमच्या भेटीला आली आहे. ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफ रिजन मध्ये, तिथे सिंगल मिळेल फलंदाज चैतन्यला. चैतन्याची बॅट थोडीशी शांत आहे. एका बाजूने मोठमोठे फटाके फुटतायत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चैतन्य फुलबाजी घेऊनच मैदानामध्ये उतरलाय असं वाटतंय. परंतु चैतन्य असा खेळाडू आहे, ज्यावेळेला त्याच्या बॅट मधून फटके बाहेर जातील त्यावेळेला रॉकेट लॉन्चर घेऊन मैदानामध्ये तो उतरेल, अशीच शक्यता आता वर्तवली जाते. कारण एक मातब्बर खेळाडू चैतन्य, परंतु सध्या तरी त्याची बॅट शांत आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29, 29 विदाउट लॉस. समोर अंगद पाटील. बॅकफुटला जाऊन परत एक वेळा हलक्या हाताने कट केलाय. पॉइंट मध्ये फिल्डर धावतोय कव्हर पॉइंट मधून, तोपर्यंत सिंगल इथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 30. या मॅच मध्ये 63 धावा करायच्या आहेत. म्हणजेच आता समीकरण बदललंय. 14 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 33 धावा. चैतन्याच्या मनामध्ये, चैतन्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला अंगद पाटील, तो देखील स्वतःशी बोलतोय. माणसाने स्वतःशी बोलावं, जेणेकरून आपल्या ज्या चुका असतील त्या आपण सुधारतो. तो सुधारण्याचा प्रयत्न करतो, आणि तेच आता करताना दिसेल का अंगद पाटील हे पाहायचंय. समोर चैतन्य. वेगवान बॉल, आता फटका हवेत आहे कव्हर्सला, आणि तिथे फिल्डर चर्च करतोय. प्रयत्न सुरू होता, परंतु शेवटी बॉलने ती वेस ओलांडली आहे. आणि पंचांचा निर्णय आता काय येईल याची प्रतीक्षा आहे. 6-4 आहे. बाउंड्री चेक करायला काही हरकत नाहीये. बाउंड्री चेक केली जाईल टीव्ही अंपायर कडून. डिसिजन पेंडिंग. 6 आहे की 4 आहे आता हेच पाहायचंय. फटका चांगला होता. मी त्याच्यासाठी उल्लेख केला होता की चैतन्य जास्त वेळ तुम्ही त्याला शांत ठेवू शकत नाही. जरी तो मैदानामध्ये असला तो रॉकेट लॉन्चिंग करू शकतो, आणि त्याचा हा रॉकेट आता टप्पा पडून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर की बाहेर गेलाय हाताला लागून त्या फिल्डरच्या हे पाहायचंय. हा षटकार आलाय. 6 धावा मिळतील. संदीपचा चांगला प्रयत्न. हा ऍक्शन रिप्ले. कव्हर्सला उडवलेला फटका संदीप तिथे होता. संदीपने एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न तिथे दाखवला, परंतु शेवटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चांगलं दृश्य, चांगलं वर्क कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन 24 लाईव्ह इव्हेंटचं. 13 चेंडू 27 धावा. शेवटचा बॉल. ओव्हर पिच होता. हेलिकॉप्टरच्या अंदाजामध्ये समोर खेळला. डीप मधून फिल्डर येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्यात. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला आहे. टीमच्या डगआउट मधून टाळ्यांचा गजर होतोय. आर्यन ग्रुप चिरले या टीमला आता 12 बॉल मध्ये 25 धावा करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आणि आता वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा RPL सीझन 5 तुमच्या स्क्रीनवर सध्या पाहताय तुम्ही. या स्पर्धेचे जनक आयोजन करता ज्यांनी या संकल्पनेतून ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सध्या कैलास शेठ म्हात्रे तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील तिथे पाहायला मिळत आहेत. हॅलो. तर याचबरोबर आमचे आई ग्रुपचे खऱ्या अर्थाने कैलास शेठ यांचे खंबे समर्थक, जिव्हाळ्याचा जिवलग मित्र आमचे योगेश मस्कर नारपोली यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. योगेश दादा स्वागत आहे. तर थोडासा वेळ आपल्याकडे आहे त्याच्यावर चर्चा होईल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन अनमोल किंग कळंबोली हा संघ असेल आणि तो संघ सानवी अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड बामण डोंगरीच्या विरुद्ध खेळेल. आशिष मेहरुलच्या विरुद्ध प्रसाद घरत. हे चांगलं बॅटल म्हणजेच काय, बॉलर विरुद्ध बॅटर अशी ही लढत पाहायला मिळेल. त्याच्यानंतर फायटर जेट योगेश पेनकरचा खेळ पाहायला विसरू नका. रजत मुंडेच्या अगेन्स्ट म्हणजेच के सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव विरुद्ध वरट टॉवर रसायनीच्या दरम्यान मॅच होईल. म्हणजेच इथे देखील मोठा संघर्ष दिसेल. आणि त्यानंतरचे मॅचेस जर पाहिलं तर अक्षय म्हात्रे विजय घाणेकरच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा माळा अलिबाग विरुद्ध MDR वॉरियर्स तळेखार मुरुड अशी लढत असेल. आणि त्याच्यानंतर अर्णा 11 पुगाव कोलाड विरुद्ध जय मातादी सोनारी अशी लढत पाहायला मिळेल. अक्षय पाटील विरुद्ध संदीप पाटील असा तो सामना रंगेल. बॅक टू क्रिकेट आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 2,92,790 चा आकडा आपण पूर्ण केलेला आहे. आपलं स्वागत आहे. सबस्क्रायबर जे आपल्याबरोबर जोडले जात आहेत, चला तर लगेच सबस्क्राईब करा. या 2 दिवसामध्ये 3 लाखाचं टार्गेट घेऊन आपण पुढे चाललोय. आपल्याच परिसरातला, आपल्या आगरी कोळी समाजातील, परिवारातील आपलाच मुलगा ज्यांनी ही वेबसाईट तुमच्या समोर आणली, जी वाहिनी तुमच्या समोर आणली 24 लाईव्ह इव्हेंट्स, लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला, हिट करायला विसरू नका. पहिला चेंडू निर्धावाला म्हणजे समीकरण आहे 11 बॉल 25 धावा. पाहिलं तर 4 बॉल मध्ये देखील फिनिश करण्याची क्षमता आहे करणकडे, परंतु जर दबाव निर्माण केला तर मजा येईल या मॅच मध्ये. हा ड्राइव्ह केला हेलिकॉप्टर, डीप मध्ये फिल्डर पाहतोय, जाईल बॉल सीमारेषा पलीकडे, येतोय करणच्या पॅट मधून रन, षटकार. याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. टीमची धावसंख्या पुढे नेतोय, टीमला पोहोचवलं त्याने आतापर्यंत 44 या आकड्यावर. आता समीकरण असं आहे 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. त्याचमुळे थोडासा दबाव आहे. अंगद गेला आपल्या गोलंदाजाकडे. गोलंदाजी करत असताना साहिल गायकर आलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्या बॉलवर षटकार आला. त्याच्यामुळे दबाव आता गोलंदाजी करणाऱ्या संघावर आहे. चैतन्यने काय पार्टनरशिप बिल्ड केली. चैतन्यने एक्स्ट्रा कव्हरला तो षटकार मारला. चैतन्यने नक्कीच RN ग्रुप चिरलेला या मॅच मध्ये आणलं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण त्याची भूमिका निभावतोय. करण चांगली बॅटिंग करतोय. मजा येईल या मॅच मध्ये. 10 चेंडू 19 धावा, 1-2 डॉट बॉल. परत एक वेळा पलटवार होईल. बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंग. बॅटच्या मधोमध बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, येतोय षटकार. षटकारांची आतिषबाजी. 9 चेंडू मध्ये 13 धावा. आता हे समीकरण असेल. परत एक वेळा हलकासा स्लॉट मध्ये बॉल होता. बॅटचा स्विंग पहा आणि तोच अंदाज. मनगडाची ताकद. हेलिकॉप्टर, सेमी हेलिकॉप्टर लँड झाले ते देखील जिथे व्हायला पाहिजे अगदी तिथे. हेलिपॅडच बनवलाय ऑन साइडला या बॅटरने असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय, 2 बॉलवर 2 षटकार त्याने मारलेत. चांगली बॅटिंग. परत एक वेळा बॅट फिरवली. फिल्डर आहे. कहाणी में ट्विस्ट.
मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो आणि तो पलटवार करताना दिसतोय आता साहिल गायकर आउट होतोय या बॉलवर. करण धावा झाल्यात 50 वर 1 आणि आता मॅच मध्ये समीकरण आहे 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे 8 मध्ये 13. कशाला पळतोय दूर या बॉलने केलाय नक्की धूर असं म्हणायला हरकत नाही. या 2 षटकार मारले बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जात होता फटके बसत होते आणि अशा परिस्थितीमध्ये एक कटर इथे वापरला आणि त्याच्यामध्ये यश मिळालं आणि आउट झालाय करण मडवी. म्हणजेच काय 8-13 हे समीकरण आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये थरार रंगताना पाहायला मिळेल. त्याच्यामुळे इथून पुढचे जे सामने आहेत जरी आपण पाहतोय नॉकआउट स्टेज मध्ये डू ऑर डाय सामने असले तरी मात्र इथे एक संधी निर्माण होऊ शकते जर सामना बरोबरीत सुटला. सहा सुपर ओव्हरचा थरार आतापर्यंत या प्रीमियर लीग मध्ये तुम्ही पाहिलेला आहे. मला वाटते ही अशी एकमात्र प्रीमियर लीग असेल 2012 पासून या कॉमेंट्रीच्या क्षेत्रामध्ये आहे आणि ऑलमोस्ट 12 वर्षामध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये 6 सुपर ओव्हर झाल्या असण्याचा हा पहिला रेकॉर्ड असेल माझ्या जीवनातला तरी असं मी म्हणेन. 50 धावा झाल्यात. नाव बॅक टू क्रिकेट. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आल्या आल्या मोठा फटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर दिसतंय. फिल्डर तिथे आहे. प्रयत्न चांगला केलाय. टाळ्यांचा गजर होईल. चांगली फिल्डिंग विजय पिल्लई बालाजीच्या माध्यमातून आपल्या टीम साठी 5 धावा वाचवल्यात असं दिसतंय. ज्या पद्धतीने स्वतःला स्ट्रेच केलं ज्या पद्धतीने त्याने बॉल अडवला राऊंड विकेटने चांगला फटका होता. विजय पिल्लई म्हणजेच बालाजी तिथे होता. बालाजीने नजर ठेवली बॉलवर आणि अक्षरशः उडी घेत बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकलताना तो दिसलाय का हे पाहायचंय. टीव्ही अंपायर परत एक वेळा चेक करतायत कारण कोणत्याही टीमवर इथे अन्याय होणार नाही. प्रत्येक संघ कसोशीने प्रयत्न करतोय. टीव्ही अंपायर इन ऍक्शन आहेत त्यांची मदत घेतली जाते परंतु नक्की ज्या पद्धतीने प्रयत्न केलाय धावा जर वाचवल्या असतील विजय पिल्लई बालाजीने तर या मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार होऊ शकतो. शेवटी टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय याच्याविषयी चर्चा होईल. आपण त्याच्यासाठी थांबलोय. तुम्ही पाहताय RPL म्हणजेच रायगड प्रीमियर लीगचं हे दैदिप्यमान पर्व. धावा वाचवलेल्या आहेत. एकच धाव मिळेल जी फलंदाजाने पळून काढली आहे त्याच्यामुळे या बॉलवर 5 धावा वाचवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक विजय पिल्लई बालाजीने समीकरण बदललंय. 7-12 7 चेंडू 12 धावा. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय या जमिनीचा कोणाकडे हे आपल्याला माहित नाही. समीकरण आहे 7 चेंडू 12 धावा. स्लॉट मध्ये आहे परत हवेत. फिल्डर आहे बालाजी. आता चूक होणार नाही. फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट इथे घेत असताना साहिल गायकर. कहाणी में ट्विस्ट. 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे या सुपर 16च्या दुसऱ्या मॅच मध्ये. तर आमचे आई ग्रुपचे खंबे समर्थक आणि कैलास शेट यांचे जीवाचे जिवलग मित्र सुशांत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कामोट्यावरून अनिकेत पडवल आणि अशोक पडवल हे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. तर अनिकेत पडवल आणि अशोक पडवल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. आणि कैरेवरून आमचे पंकज पाटील देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. इम्पॅक्ट प्लेयर आलेला आहे सज्जन मोकळ बॅटिंग साठी. तो इम्पॅक्ट पाडेल का आता हे पाहायचंय. आदित्य मस्कर गोलंदाजीसाठी आता तयार होतोय असं चित्र तरी सध्या दिसतंय. उस्मान आणि त्याचबरोबर
त्याचा साथी खेळाडू अंगद त्याच्याकडे गेलाय, कारण बॉलिंग मध्ये त्या डिपार्टमेंटची कमान अंगदच्या खांद्यावर आहे. तो त्याला समजवतोय, तो त्याला सांगतोय 12 धावा डिफेंड करायच्या असतील तर तुला काय करायचंय, परंतु 11 धावा झाल्या तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. ह्याची दानं देगा देवा, कोणीतरी विकेट घेवा, असाच काहीसा जयघोष मगाशी या टीमचे समर्थक करत होते चॅम्प केपीसी इनामपुरीसाठी. आणि शेवटी त्या 2 विकेट आल्या. त्याच्या अगोदर करण आउट झाला, त्याच्यानंतर फलंदाज चैतन्य म्हणजे सेट बॅटर आउट झालेत. आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे, बॉल शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये 12 आणि ऑलमोस्ट दोन्ही बॅटर आता मैदानामध्ये नवीन खेळत आहेत. एकाने 1 धाव केली परेश ठाकूर, दुतुमचा परेश 360 बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा मी गेल्या 2 हंगाम पाहिले, त्याने गाजवल्यात आणि आता मात्र त्याला धावा कराव्या लागतील, कारण 12 धावांची आवश्यकता आहे. समोर गोलंदाजीसाठी आदित्य मस्कर. आदित्यच्या खांद्यावर संपूर्ण दारोमदार या रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्या टीमचं आव्हान इथे कायम ठेवण्याची आणि ही जबाबदारी घेऊन तो आता उतरलाय गोलंदाजी करण्यासाठी. अंगद क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. स्ट्रेट ठेवलेत त्यांनी फिल्डर, समोर लॉंग ऑफ, समोर स्वतः तो लॉंग ऑनला, त्याचबरोबर डीप मध्ये पॉइंटला एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये त्यांनी ठेवलाय. स्वीपर कव्हर पूर्णपणे खाली, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट. गोलंदाज आदित्य मस्कर तयार, समोर दुतुमचा परेश ठाकूर तयार. 6 चेंडू 12 धावा. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा, अंगदने तिथे फिल्डर ठेवला होता, त्याने जज केलं, बॉल अडवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट इथे होतील. टाळ्या वाजतायत, हळूहळू वाजतायत. प्रेक्षकांना माहिती अजूनही सामना संपलेला नाहीये, अजूनही उस्मान जिंकलेला नाहीये, अजूनही करण मडवी जिंकलेला नाहीये. दोन्ही टीमचे समर्थक तेवढ्याच मोठ्या संख्येने आलेत. मॅच मध्ये समीकरण आहे, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये धावा करायचे 10, रिक्वायर्ड रेट 12 वर जाऊन पोहोचलाय. प्रेक्षक हळूहळू जे बसले होते ते आता उभे झालेत, तळोजाचे प्रेक्षक खास करून, कारण त्यांना पाहिजे की उस्मानची टीम जिंकावी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समीर शेठ पाटील यांचा संघ, करण मडवी जे कर्णधार आहेत, आर्यन ग्रुप चिरला उरण परिसरातून जे प्रेक्षक आले, जे फॅन आलेले आहेत, फॉलोअर्स आलेले आहेत टीमचे, त्यांना वाटतंय की कुठेतरी आपला संघ जिंकला पाहिजे. त्याचमुळे हा संघर्ष पराकोटीचा सुरू असतो. ही स्पर्धा म्हटल्यानंतर चर्चा होते. 365 दिवस आपण वाट पाहतो, कधी एकदा तो टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू होतो, कधी एकदा ते 2700 फॉर्म 2800 3000 फॉर्म आपल्यापर्यंत येतात. तो ऑक्शनचा सोहळा पार पडतो आणि त्याच्यानंतर आपण टीम मध्ये जातो. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. बोल तयार, हेलिकॉप्टर लँड होईल समोरच्या प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द प्लॉट, ह्यूज इट 6. नाशिकची मिसळ मुंबईची भेळ, नाशिकची मिसळ मुंबईची भेळ, आता आली आहे परेश दादाची वेळ असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्या बॅट मधून समोर हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवत असताना 6 धावा त्याने वसूल केल्या. टीमची धावसंख्या 59. समीकरण आहे 4 बॉल मध्ये 4 धावा. इथूनही पलटवार होऊ शकतो. 1 डॉट बॉल मॅच मध्ये परत एक वेळा येऊ शकतात चॅम्प केपीसी इनामपुरीचा संघ आणि सर्वच खेळाडू. तो डॉट बॉल टाकावा लागेल, तिथे विकेट घ्यावी लागेल. चर्चा त्याची सध्या सुरू आहे, परंतु परेशचा हेलिकॉप्टर सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समीर शेठ पाटील यांचा संघ आर्यन ग्रुप चिरलेला. 4 बॉल 4 रन. बोल तयार, पुढचा बॉल घेऊन बीट केलाय, विकेट कीपरने बॉल अडवलाय. चांगली विकेट कीपिंग, टाळ्यांचा गजर. याच बॉलचा मी उल्लेख करत होतो. 1 डॉट बॉल मॅचची कहाणी बदलू शकते. 3 मध्ये 4, 3-4 हे समीकरण. 3 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली विकेट कीपिंग. फाद होता विकेटच्या मागे, स्टंपच्या मागे, त्याने बॉल अडवला. मॅच मध्ये परत आणलंय या संघाला, चॅम्प 11 केपीसी इनामपुरीला. समीकरण असं आहे 3 बॉल मध्ये 4 धावा करायच्या. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. 6 सुपर ओव्हरचे सामने आतापर्यंत प्रेक्षकांनी आरपीएल मध्ये पाहिलेत. व्हॉट अ मॅच. बोल तयार, परत एक वेळा हेलिकॉप्टर. समोर आहे फिल्डर, एक टप्पा घेत बॉल अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो येईल आणि रनआउटची संधी देखील मिस केलीये. चांगली फिल्डिंग अंगदची, थ्रो चांगला. गोलंदाज करत काय होता
हे त्याला माहित. दबाव दबाव आणि दबाव, अशा दबाव मध्ये प्रेशर कुकर देखील शिट्टी मारतो, तर इथे गोलंदाज काय. हा पा दुसरा प्रयत्न, बॉल हातात आला आणि त्याच्यानंतर थोडासा उशीर त्याने केला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. फलंदाज परत एक वेळा स्ट्रायकिंग एंडला गेलाय. परेश ठाकूर आता स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या टीमचे समर्थक म्हणत असतील ये हात मुझे दे दे ठाकूर, ज्या पद्धतीने त्याने हे तो हेलिकॉप्टर स्ट्रोक मारला. आता 2 बॉल मध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा. व्हाट अ मॅच. तुम्ही पाहताय RPL रायगड प्रीमियर लीगचा हा महासंग्राम 5वं पर्व. यातच सर्व. आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा. कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे यांची ही संकल्पना, मित्रांची लागलेली साथ, लाभलेली साथ आणि त्याच्यातून एवढा मोठा तामझाम तुमच्या भेटीला आणलाय 5व्या पर्वामध्ये. 2 चेंडू 2 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय, परंतु सुपर 16च्या मॅचेस अशाच होतील. पैसा वसूल सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. मैदानामध्ये वातावरण थोडंसं तापतंय. सर्व क्षेत्ररक्षक थोडेसे जवळ बोलवलेत. पॉइंट लाईक फिल्डर ठेवलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑफ लॉंग ऑन. उस्मान आणि अंगद डीप मध्ये मिड विकेट. काऊ कॉर्नर. बॉलर तयार. 2 मध्ये 2 बीट केलाय. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा भिंगरी सारखा फिरला. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक होतोय, बाहेर निघतोय. राईटी बॅटर साठी डॉट बॉल. हृदयाची धडधड आता वाढते, अंगावर शहारे येत आहेत प्रेक्षकांच्या, कारण प्रेक्षकांना असेच सामने पाहिजे असतात. प्रेक्षकांना पैसा वसूल मॅचेस पाहायला आनंद येतो. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना वेड लावणारा खेळ आहे. म्हणूनच आपण म्हणतो की क्रिकेट हा भारतामध्ये धर्म झालाय आणि त्या धर्माचा देव म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आपल्याच मुंबईमध्ये त्याने जन्म घेतलाय. आता मात्र एक बॉल, एका बॉल मध्ये 2 धावा. 16,000 प्रेक्षक सध्या आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत 24 लाईव्ह इव्हेंट्स मध्ये. त्या वाहिनीवर त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. परंतु तुम्ही नवीन असाल, 2,92,868 सबस्क्रायबर झालेले आहेत. 3 लाखाचं टार्गेट आहे. चला आपल्या भूमिपुत्राला मदत करा, लगेच सबस्क्राईब करा. 24 लाईव्ह इव्हेंट्सला आपलं स्वागत आहे या चॅनलवर. बॉल आता शिल्लक आहे एका बॉल मध्ये 2 धावा. दोन्ही टीमला समर्थन देऊया, दोन्ही टीमसाठी टाळ्या वाजवूया. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 2 शेवटचा बॉल हवेत आहे. कॅच घेतला तर मॅच आहे. विजय बालाजीने झेल नाही हा सामना सोडलाय. मॅच संपली, सामना इथे जिंकलाय आर्यन ग्रुप चिरलेने. हा झेल झाला असता तर नक्की संघ जिंकला असता. चॅम्प KPC इनामपुरी. विजय बालाजीने कॅच सोडला नाही तर हा सामना सोडलाय, ही ट्रॉफी सोडली आहे. आणि या स्पर्धेतून आता बाहेरचा रस्ता या टीमला दाखवला जाईल. सामना इथे जिंकतोय संघ आर्यन ग्रुप चिरले. करण मडवी कॅप्टन आणि संघ मालक समीर पाटील यांचं विशेष अभिनंदन. चला आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे. तत्पूर्वी आमचे समाधान म्हात्रे हे देखील इथे आलेले आहेत बेलपाड्याचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चला प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. चला हार्ड लक चॅम्प्स KPC इनामपुरी टीम. खरोखरच पैसा वसूल असा सामना प्रेक्षकांना इथे पाहायला मिळाला. काय मॅच झाली, जबरदस्त. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना उडालेला कॅच, उडालेला झेल मात्र जर पकडला असता तर मात्र हे प्रेक्षक मात्र मैदानामध्ये नक्कीच गेले असते.
मॅन ऑफ द मॅच चा खेळाडू इथे जाहीर करतोय संदीप पाटील सर. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे करण मडवी, टीमचा कॅप्टन, ज्याने 14 बॉल मध्ये 32 धावांची खेळी केली. हा आपला स्कोर बोर्ड तुमच्या स्क्रीनवर. शेवटी संघ जिंकला, आर्यन ग्रुप चिरले आणि करण मडवी ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. हॅलो. येस, चला आर्यन ग्रुप चिरले